महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्हीत आपले स्वागत. पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी. तृतीयपंथी यांच्या बरोबरच्या व्हिडिओमुळे मंत्री झिरवळ पुन्हा वादात. राष्ट्रवादीचे नेते अडचणीत, सुनेत्रा पवारांसमोर आव्हान. नरहरी झिरवळ यांच्या तृतीयपंथी सोबत एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून या प्रकरणात मंत्री नरहरी झिरवळ यांच्या राजीनाम्याची सर्वत्र मागणी होत आहे. याविषयी बोलताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाले की एकदाच तो त्या व्यक्तीला भेटले असे नाही, तर असंख्य फोटो मी माझ्या ब्रॉडकास्ट ग्रुपवर टाकले आहेत. हे जे पवन यादव आहेत त्यांनी प्रत्येकाला भेटायचे. सगळ्या राजकारण्याबरोबर त्यांचे नेहमीप्रमाणे फोटो आहेत. तसेच एका विधानसभेत जाऊन यादव यांनी भाषण केले आहे असा दावा दामानिया यांनी केला. आज 26 मार्च आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी नरहरी झिरवळ यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडिओविषयी भाष्य केले. या पत्रकार परिषद दरम्यान बोलताना दमानिया म्हणाले की आताच्या घटनेला काही लोक म्हणत आहेत की जे झालं ते दोघांच्या मान्यतेने झाले, मात्र मला असे वाटते की हे सगळं शासकीय जागेत केले गेले. हा पहिला प्रश्न. तेथे दारूच्या बाटल्या दिसतात. हे व्हिडिओ शूटिंग ब्लॅकमेल साठी केले गेले याच्यात काही शंका नाही, पण आपण करतोय काय याचे भान असणे गरजेचे होते, असे अंजली दमानिया म्हणाल्या. सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवायला हवे. यापुढे बोलताना दमानिया म्हणाले की हे सगळं बघून राजकारण आपण कोणत्या स्थितीत नेतो याचा महाराष्ट्राने गंभीर विचार करावा. खरं तर सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवायला हवे. ही जी घाण चालली ती कुठेतरी थांबवा. या सगळ्याला कुठेतरी आळा घाला. हे सगळे बघून किळस येते की काय करतायत माणसं. याबाबत मला अनेक गोष्टी समजल्या आहेत, मात्र त्या मला माध्यमांसमोर मांडता येणार नाही. झिरवळ यांच्या राजीनाम्याविषयी बोलताना दमानिया म्हणाले की अशा नेत्यांना त्यांच्या पक्षात ठेवणे ही पक्षाला लाजिरवाणे नाही वाटत का? त्या पक्षाला नाही का वाटत आपण काहीतरी सुधारणा करावी, लोकांना काहीतरी चांगले द्यावे? मला वाटते प्रत्येक पक्षाने जबाबदारी घ्यायला पाहिजे. अशा नेत्यांना तात्काळ राजीनामा द्यायला भाग पाडले पाहिजे आणि त्यांनी तो दिला नाही तर त्यांना काढून टाकले पाहिजे. काही लोक म्हणतात की बाबा ती दोन ऍडल्ट्स आहेत, ते कन्सेन्शुअल आहे, त्या दोघांच्या मान्यतेने होत आहे वगैरे वगैरे वगैरे. पण मला असं वाटतंय, एक तर हे शासकीय जागेत केलं गेलं हा पहिला प्रश्न. हे कसं झालं? तिथे दारूच्या बाटल्या दिसतात. हे सगळं व्हिडिओ शूटिंग जे केलं गेलंय ते डेफिनेटली त्यांनी ब्लॅकमेलिंग साठी केलं, याच्यात काहीच शंका नाही. पण आपण करतोय काय याचं भान असणं हे नक्कीच गरजेचं होतं. झिरवळांसारखी माणसं, आणि त्याचे मी एक नाही अनेक फोटो, म्हणजे एकदाच ते त्या व्यक्तीला भेटले असं नाही तर असंख्य फोटो मी माझ्या ब्रॉडकास्ट ग्रुपवर देखील टाकले. तर ते अनेकदा ह्या ज्या आहेत, हे पवन यादव म्हणून, ते प्रत्येकाला भेटायचे. सगळ्या राजकारण्यांबरोबर त्यांचे नेहमीप्रमाणे फोटो आहेत. इतकंच नाही तर एका विधानसभेत जाऊन सुद्धा त्यांनी भाषण केलं होतं. तर हे सगळं बघून ना राजकारण आपण कुठच्या स्थितीला नेतोय. महाराष्ट्राने खरंच याचा एक गंभीर विचार करावा आणि सगळ्यांनी खरं तर मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवलं पाहिजे की ही जी घाण चालली आहे ना ही आता कुठेतरी थांबवा. कुठेतरी हा सगळ्याला आता तुम्ही आळा घाला. आणि झिरवळांना सुद्धा आता हे सगळं बघून खरंच म्हणजे किळस येते हे बघून की काय करतायत ही माणसं. आणि याच्यात अनेक गोष्टी मला कळल्यात, पण मला त्या माध्यमांसमोर बोलता येणार नाहीयेत. तर काय चाललंय याचा महाराष्ट्राने आता गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे, असंच मला वाटतं. काय कारवाई केली पाहिजे? राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी आहे. प्रश्नच नाही. खरं तर हे सगळं एकदा नाही, आता त्यांच्या आधी तर भ्रष्टाचाराचा तो व्हिडिओ समोर आला, त्यानंतर आता त्यांच्या कॅरेक्टरवर आला. असे यांना आपण आपल्या देशाचे विजनरी म्हणू शकतो का? देशाला पुढे नेणारे, त्यांना एक काही विजन असलेले नेते आपण म्हणू शकतो का? आणि अशा नेत्यांना त्यांच्या पक्षात ठेवणं हे पक्षाला लाजिरवाणं नाही का वाटत? त्या पक्षाला नाही का वाटत की आपण काहीतरी सुधारणा करावी, काहीतरी लोकांना चांगलं द्यावं, लोकांना चांगले नेते द्यावे? असे नेते हे आपल्या देशाला पुढे नेणार? असं कसं चालणार? मला असं वाटतं प्रत्येक पक्षाने ही जबाबदारी आता घेतली पाहिजे आणि अशा नेत्यांना तात्काळ राजीनामा द्यायला भाग पाडलं पाहिजे. त्यांनी तो दिला नाही तर त्यांना काढून टाकलं पाहिजे. तर या शहरातील घडामोडी अशा काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.